नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. आजचा झिरो अवरचा विषय वेगळा आहे, कारण आपल्या समोर सध्या सुरू असलेला विषयही तसा वेगळाच आहे. शेजाऱ्यांचं घर जळतं तेव्हा त्याची धग आपल्याला लागतेच. गेले काही दिवस नेपाळच्या विद्रोही राजकीय उलथापालथीमुळे भारताला अस्वस्थता वाटली नाही तरच नवल. पण खरं तर गेल्या 4-5 वर्षांमध्ये भारताच्या अनेक शेजारी देशांमध्ये सत्ताकारण आणि अर्थकारणामध्ये भीषण भूकंप पाहायला मिळालेत. तेच आज आपण आणखीन समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण LED वरती जाऊयात. आपल्या देशामध्ये, शेजारी देशांमध्ये म्यानमार हा जो देश होता, त्याच्यामध्ये किंबहुना देश आहे 2021 मध्ये फेब्रुवारीला आंग सान सू की या ज्या राष्ट्रप्रमुख होत्या त्यांना अटक करण्यात आलेली होती. लष्करानेही अटक केलेली होती. लष्कराने ताबा घेतला होता या देशाचा. आणि त्यानंतर जे धगधगणारं आंदोलन आहे ते आज तागायत सुरू आहे आणि याची झळ अजूनही पाहायला मिळते. भारताच्या शेजारी देशांमध्ये कशा पद्धतीने सत्ता पालट गेल्या काही वर्षात झालंय आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढचा जो आपला देश, शेजारी देश पुन्हा एकदा अफगाणिस्तान. 2021 मध्ये अफगाणिस्तानातनं अमेरिकेनं आपलं सैन्य काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच पुन्हा एकदा तालिबानने तिथे सत्ता पलट केला आणि अशरफ गनी यांचं सरकार उलथवून टाकलं आणि आता पुन्हा एकदा आपली सत्ता तिथे तालिबानने एस्टॅब्लिश केलेली आहे. अफगाणिस्तानामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची उलथापालट पाहायला मिळाली होती 2021 मध्ये. यानंतर पुढे वळूयात. श्रीलंका, आपल्या दक्षिणेकडे असलेला देश, 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलथापालट, अर्थव्यवस्था अगदी कोलमडलेली होती श्रीलंकेची. आणि अशा परिस्थितीमध्ये गोटबया राजपक्षे यांना राजीनामा द्यायला लागला होता. त्यांना देश सोडून जायला लागलेलं होतं आणि त्याच्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्या हाती सत्तेची सूत्र आलेली होती. त्यामुळे अगदी पुन्हा एकदा शेजारचा देश, महत्त्वाचा देश आणि एक महत्त्वाची पार्टनरशिप यावेळेला भारताने निभावलेली होती आणि खूप मदतही केलेली होती श्रीलंकेला. पण उलथापालट कशा पद्धतीने झाली आहे गेल्या 4-5 वर्षातलीच ही सगळी परिस्थिती आहे ती आपण बघतोय. आणि अर्थातच 2024 मध्ये बांगलादेशमध्ये जो सगळा प्रकार झालेला होता तो आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रचंड मोठा राजकीय भूकंप झाला होता. शेख हसीना यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झाली होती. विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली होती. आंदोलनं हिंसक होती. अखेर शेख हसीना यांना सुद्धा देश सोडून पळावं लागलं होतं आणि त्यांनी घेतला होता अर्थातच भारताचा आश्रय. आणि आता अर्थातच आजचा महत्त्वाचा विषय आणि आपला आणखीन एक शेजारी देश म्हणजेच नेपाळ. भारताचा अतिशय महत्त्वाचा असा शेजारी देश. क्षेत्रफळानं खरं तर आपल्यापेक्षा छोटा देश. आपल्या महाराष्ट्रातही क्षेत्रफळाच्या दृष्टीने नेपाळच्या तिप्पट महाराष्ट्र मोठा आहे. पण असं असलं तरी सुद्धा नेपाळला नैसर्गिक सौंदर्य आहे, समृद्ध संस्कृतीचा वारसा आहे. पण कालपासनं जी आग धगधगतीये ती आपण सगळे डोळ्यासमोर बघतोय आणि याचं कारण ठरलेलं आहे सोशल मीडियावरती सरकारने घातलेली बंदी. या बंदीच्या विरोधामध्ये लाखो विद्यार्थी तरुण रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी जाळपोळ, दगडफेक करत नेपाळी संसदेत प्रवेश केला. नेपाळमध्ये आंदोलनाला जेनझी असं नाव देण्यात आलंय. वरकरणी निमित्त सोशल मीडियाचं असलं आणि त्याच्या बॅनचं असलं तरी सुद्धा तरुणाईचा हा संताप भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि घराणेशाहीवरही आहे. या हिंसक निदर्शनांच्या विरोधामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालाय. शेकडो जखमी झालेत. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावरती ताबा मिळवला, तेही पेटवून दिलं. याशिवाय पंतप्रधान ओलींसह अनेक मंत्र्यांच्या घराची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली आहे. आक्रमक तरुणांनी सुप्रीम कोर्टाला सुद्धा नेपाळमध्ये आग लावलेली आहे. सरकारनं खरं तर कालच सोशल मीडियाची बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यानंतरही तरुणाईचा रोष अजूनही कमी झालेला नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी जाळपोळ सुरू आहे. राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे. याशिवाय त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. जेनझीच्या आंदोलनामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली यांचं सरकार अडचणीत आलं. त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि ते दुबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत आहेत अशी ही माहिती आहे. फक्त ओलीच नाही तर राजीनामा देणारे गृहमंत्री, आरोग्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यासह 10 मंत्री सुद्धा देश सोडण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये त्यामुळे आता सत्तांतर होणार हे स्पष्ट झालंय. आता पंतप्रधान पदावरनं ओली पायउतार झाल्यामुळे नेपाळी लष्कर देशाची सूत्र हातात घेऊ शकतं किंवा आंदोलनाचा चेहरा बनलेले काठमांडूचे महापौर बालेन उर्फ बालेंद्र शहा हे सुद्धा पंतप्रधान बनू शकतात.
तर एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर या अस्थिरतेच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत आणि या सगळ्या दरम्यान भारताचा पवित्रा कसा आहे ते सुद्धा आपण बघूयात। भारत नेपाळ सीमेवरती अलर्ट जारी करण्यात आलाय। बिहार आणि उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सर्व एंट्री पॉइंटवरती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। भारत नेपाळ सीमेवरील 16 ठिकाणी अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले। तसंच भारत नेपाळ सीमेवरती SSB अर्थात सशस्त्र सीमा बल प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून चौकशी करतात। सध्या इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांनी काठमांडूच्या फ्लाइट्स स्थगित केलेल्या आहेत। नेपाळमधील भारतीय दूतावासाने नेपाळमध्ये असलेल्या भारतीय पर्यटकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे। अस्थिरतेचा मोठा परिणाम दोन्ही देशाच्या पर्यटनावरती आता दिसू लागलेला आहे। नेपाळमधील हिंसाचाराचा भारताची सुरक्षा आणि तसंच नेपाळ्यांचं भारतात स्थलांतर असा दुहेरी परिणाम होऊ शकतो। नेपाळमध्ये होणाऱ्या हिंसक निदर्शनांमुळे ट्रक चालकांसाठी सुरक्षिततेचा प्रश्नही सध्या निर्माण झालाय, ज्यामुळे भारताकडनं नेपाळला होणाऱ्या पुरवठ्यावरतीही परिणाम होतो। आणि या सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्यापूर्वी आज जो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता तो आपण आधी बघूया। नेपाळमध्ये जेन झीच्या हिंसक आंदोलनाचा भारतावर परिणाम होईल का असा प्रश्न होता आणि त्याला अर्थातच दोन पर्याय आहेत, होय किंवा नाही। तुमच्या उत्तरांची आम्ही वाट बघतोय। आज नेपाळमध्ये हिंसेची अत्यंत विदारक अशी दृश्य पाहायला मिळाली। आजच्या दिवसामध्ये काय काय घडलं, आंदोलन किती हाताबाहेर गेलंय पाहूया। नेपाळमध्ये आज काय घडलं? राजधानी काठमांडूमध्ये जेन झीचं आंदोलन तीव्र झालं। आंदोलकांकडून नेपाळच्या संसद भवनाला आग लावण्यात आली। पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या घराला आग लावण्यात आली। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं खासगी घर देखील आंदोलकांनी लक्ष्य केलं। गृहमंत्री रमेश लेखक यांचं घरही पेटवलं। अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली। माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि पुष्प कमल यांची घरही जाळली। काठमांडूतील सुप्रीम कोर्ट आणि हिल्टन हॉटेलला आग लावण्यात आली। सेनेच्या हेलिकॉप्टरनं पंतप्रधान ओली अज्ञात स्थळी रवाना झाले। पंतप्रधान ओलींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले। संसद, सिंग दरबार आणि सर्वोच्च न्यायालय महत्वाच्या 3 इमारती निदर्शकांनी ताब्यात घेतल्या। सुरक्षेच्या कारणास्तव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं। काठमांडूचे महापौर बालेन शहा यांना पंतप्रधान करण्याची आंदोलकांनी मागणी केली। बालेन शहा यांनी जेन झीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। सेना प्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकारची स्थापना करणार असल्याची पोस्ट बालेन शहा यांनी केली। कारागृहात असलेले माजी उपपंतप्रधान रवी लामिछानेंची सुटका करण्यात आली। रवी लामिछाने आणि बालेन शहा यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली। खरंच फक्त सोशल मीडियावरची बंदी हे आंदोलनाचं कारण असेल का? तर तसं अर्थातच नाहीये। सोशल मीडियावरची बंदी हे केवळ निमित्त आहे, कारण देशातील सोशल मीडियाचे ऍक्टिव्ह युजर्स सुद्धा भरपूर आहेत। ते जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात की सोशल मीडियावरती नक्की किती पर्सेंटेज आहे आणि कशा पद्धतीने नेपाळमध्ये सोशल मीडियाचा वापर होतोय। नेपाळची लोकसंख्या आहे 3.12 कोटी। आपण पाहतोय नेपाळची लोकसंख्या 3.12 कोटी आहे, महाराष्ट्राची 13 कोटी आहे। आपण एक कुठेतरी तुलनात्मकरित्या नक्की काय घडतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र नेपाळच्या 3 पट मोठा देश आहे। आपल्या 1/3 इतकंच क्षेत्रफळ आहे नेपाळचं। नेपाळची लोकसंख्या 3.12 कोटी आहे आणि याच्यामध्ये 62 लाख लोक हे 15 ते 24 वर्ष वयोगटातले आहेत, म्हणजे अर्थातच जेन झी आहेत। आणि हेच जेन झी सध्या रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात, त्यामुळे त्यांचं हे पर्सेंटेज महत्त्वाचं आहे।
सोशल मीडिया युजर्स 3.12 कोटींपैकी आहेत. 1.43 कोटी म्हणजे जवळपास 50%च्या आसपास जाणारा. नक्की आपण पर्सेंटेज किती आहे तेही बघणार आहोत. नेपाळ आणि सोशल मीडिया युजर्स कुठल्या प्लॅटफॉर्मवर किती युजर्स आहेत ते आपण बघतोय. सगळे मिळून 1.24 कोटी आहेत. फेसबुकवरती ते सगळेच्या सगळे आहेतच. या व्यतिरिक्त इंस्टाग्रामवरती 36 लाख, एक्सवरती 4.66 लाख, मेसेंजरवरती 1.8 कोटी आणि टिकटॉकवरती 1.24 कोटी असं हे सगळं पर्सेंटेज आहे. अशा पद्धतीने, अशा प्रमाणामध्ये ही सगळी ॲप्स वापरली जातात. आता इतका मोठा वर्ग जर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असेल तर देशात कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी अवघी काही सेकंद पुरेशी ठरतात. शिवाय देशाचं क्षेत्रफळ छोटं असेल तर प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरही लोक लवकर संघटित होऊ शकतात. आणि तसंच झालं. कालच्या पोलिसांच्या गोळीबारामध्ये आणि लाठीचार्जमध्ये 20 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचाच रोष आणखीन उमटू शकतो. हेही सरकारला माहिती असेल, पण आज फक्त तरुणाईच नाही तर प्रमुख विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावरती उतरले. सामान्यांच्या मनातला संताप हा सोशल मीडियाच्या बॅनपेक्षा खूप मोठा आहे. देशाच्या अर्थकारणाची आकडेवारी काय सांगते तेही आपण बघूयात आणि मग आपल्याला या रोषाचं खरं कारण कळेल. पाहूयात मीडिया सेंटरला. तर नेपाळ का पेटलं याची खरी कारणं सुद्धा आपण बघणार आहोत. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये देश सध्या जगामध्ये 107व्या क्रमांकावरती आहे. म्हणजेच सध्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराची समस्या सर्वाधिक आहे. 84% सरकारी भ्रष्टाचार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. देशामध्ये 25% जनता म्हणजे 77 लाख जण हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. अतिशय मोठी अशी ही टक्केवारी आहे. 25% जनतेची दिवसाला प्रत्येकी फक्त 42 रुपयेच कमाई होते. 15 ते 24 वयोगटातील 21% तरुण हे बेरोजगार आहेत. बेरोजगारीमुळे नेपाळमधून सर्वाधिक स्थलांतर होतं. बाहेरच्या देशात जाऊन तरुण नोकरी करतात आणि परदेशात रोजंदारी करणाऱ्यांनी पाठवलेल्या पैशावरती देशाचा 30% GDP चालतो. तर अशी आकडेवारी. आणि आता आपण पाहूयात नेपाळमधील हिंसाचाराबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. पाहूयात मीडिया सेंटरवरती. पहिली प्रतिक्रिया पाहतोय एक्सपोस्टवरनं. स्वरराज भोसले यांची. नेपाळ, श्रीलंका अथवा इतर छोट्या आशियाई देशांतर्गत आंदोलनाने भारतात काही मोठा फरक जाणवणार नाही असं त्यांचं मत आहे. नेपाळसारखा छोटा देश आपल्या अधिकारांसाठी सरळ सत्ताधाऱ्यांना भिडतोय. तिथे होणाऱ्या सत्तांतराचे भारतातील राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि द्विपक्षीय संबंधांवरती परिणाम तर होतीलच असं म्हणतात आशिष मनवरे. युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे सुभाष सानप यांची. भारत, नेपाळ आणि बांगलादेश हे वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारतात त्याचे परिणाम होणार नाहीत. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया आहे प्रकाश खुटवड यांची. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमधील भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनांवरनं भारतातील नेत्यांनी बोध घ्यावा. भारताला इतर देशाच्या मार्गाने जायला लावू नका. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. आता तरी भारताला विस्तारवादी धोरण अंगीकृत करण्याची गरज आहे, तरच आपण सुरक्षित राहू. हाच प्रकार आपल्या देशात करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून सुरू आहेत असं सतीश काळे म्हणतात फेसबुकवर. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. भारताची लोकशाही मजबूत आहे, काहीही फरक पडणार नाही. फेसबुकवरचीच पुढची प्रतिक्रिया बघूयात. कालिदास कोळसे पाटील यांची. 50% टॅरिफ लावला, त्याचा परिणाम आपल्यावर झाला नाही. नेपाळचा काय संबंध? इंस्टाग्रामवरनं पुढची पोस्ट बघतोय सोपान सपकाळ यांची आहे. नेपाळमधील हिंसाचाराचे नक्कीच भारतावरती परिणाम होतील. ही तरुणाई आहे, त्याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळतो. तर नेपाळमध्ये आज दिवसाभरात काय झालं त्याची कारणं आपण पाहिली, पण परिणाम काय होतील याची चर्चा आता करूयात आणि त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथं आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळालकर आणि डॉक्टर रोहन चौधरी आपल्या सोबत आहेत. तुम्हा दोघांचंही मी स्वागत करते. सुरुवातीला जाते शैलेंद्रजींकडे. आज ज्या पद्धतीने हिंसाचाराचा विकोप पाहायला मिळालेला आहे नेपाळमध्ये, ते पाहता
एकंदरीत त्याचे दूरगामी परिणाम आपल्या शेजाऱ्याच्या अनुषंगाने कसे होतील, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की एकूणच नेपाळमधल्या हे सगळे हिंसक निदर्शनं पाहता दक्षिण आशियामध्ये एक नवीन प्रवाह हा प्रभावी होताना दिसतोय. पहिले श्रीलंकेमध्ये अशा स्वरूपाचं जनआंदोलन आपण पाहिलं आणि त्या जनआंदोलनाचं प्रत्यंतर नंतर श्रीलंकेमध्ये सरकार कोसळण्यावर झालं. अध्यक्ष प्रेमदासा यांना देश सोडून पळून जावं लागलं. त्यानंतर अशाच प्रकारच्या चळवळीचं बांगलादेशमध्ये आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळालं आणि नंतर मग त्यामध्ये काही धार्मिक मूलतत्ववादी एलिमेंट्स एंटर झाले आणि पुन्हा एकदा शेख हसीनांचं गव्हर्नमेंट तिथं कोसळलं. शेख हसीना आता भारतामध्ये आहेत. आता यानंतर आपण नेपाळमध्ये या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण प्रामुख्याने आता पाहतो आहे. यातनं तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सोशल मीडिया जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरचा बॅन हे केवळ निमित्त होतं. याचं मुख्य उद्दिष्ट जे होतं ते प्रामुख्याने तिथं राजकीय स्थित्यंतर सर, घडवून एक आणणं. तुमचा स्क्रीन जरा ऑटो रोटेट करा. त्याच्या हा तर त्याचं मुख्य उद्दिष्ट जे होतं हे प्रामुख्याने तिथं राजकीय स्थित्यंतर घडून आणणं हा त्यातला महत्वाचा भाग होता. आता जर आपण ह्या तिन्ही देश बघितले, श्रीलंका, बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल, तर आपल्याला साधारणपणे असं जाणवतं की पोस्ट कोरोना फेजमध्ये साधारणतः कोरोना नंतरची जी फेज आहे त्याच्यामध्ये या देशांमध्ये विशेष करून गरीब आणि विकसनशील देशांमध्ये प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की या देशांच्या अर्थव्यवस्थांना जी घरघर लागलेली आहे, आर्थिक विकासाचा असेल, औद्योगिक विकासाचा असेल, कृषी विकासाचा दर हा खालवला जाणं, गरिबी वाढणं, बेरोजगारी वाढणं, महागाईचा दर वाढणं आणि यामुळे लोक मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती येत आहेत. आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा जो यावेळेला प्रामुख्याने प्रत्यक्षाने समोर आला, हा देखील मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण होता. मात्र नेपाळच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे स्पष्ट करावी लागेल किंवा सांगावी लागेल, ते असं आहे की इतकं स्पॉन्टेनियसली एखादं आंदोलन जेव्हा होतं किंवा केवळ सोशल मीडियाचा बॅन म्हणून जेव्हा काही गोष्टी पुढे येतात आणि नंतर मात्र संसदेवरती हल्ला होणं, सुप्रीम कोर्टवरती हल्ला होणं, राष्ट्रपती भवनावरती हल्ला होणं, ही सगळी लोकशाहीची, संसदीय लोकशाहीची बलस्थानं आहेत. त्यांना उद्ध्वस्त केलं जाणं, इतका मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार होणं, या सगळ्या गोष्टी स्पॉन्टेनियसली होऊ शकत नाही. एखादी संघटित विचार प्रणाली याच्या पाठीशी असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. मुळात गेल्या काही वर्षांपासून आपण नेपाळमधल्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर आपल्याला प्रामुख्याने निदर्शनाला येतं की नेपाळमध्ये राजकीय ध्रुवीकरण हे झपाट्याने होताना दिसतंय. शैलेंद्रजी, खरं आहे. आणि याच अनुषंगाने रोहनजींना मला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीची अस्थिरता सातत्याने नेपाळमध्ये पाहायला मिळालेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता तरुणाईने अशा पद्धतीचं आंदोलन करणं आणि ते इतक्या रॅडिकल पद्धतीने करणं, याची कारणं काय वाटतात आणि त्याचबरोबर त्याचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीने पुढच्या भविष्याच्या काळामध्ये नेपाळवरती होऊ शकतात? हा मुद्दा फक्त नेपाळचा किंवा युवकांचा नाही आहे. कारण युवकांचं जे आंदोलन आहे याच्यामध्ये जो सोशल मीडियाचा उठाव हे फक्त निमित्त आहे, आपण असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी शेवटच्या काळात जी काही आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबरोबर राजकीय निष्ठा जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या चरणी आपण वाहतो आणि त्याचे फायदे जेव्हा आपल्याला आपण स्वतः मिळवतो आणि कंपू मिळवतो, त्यावेळी युवकांचं आंदोलन हे अपरिहार्य होऊन बसतं. आणि मी त्याच्यासाठी नेपाळमधल्या युवकांचं पहिल्यांदा कालपुरतं अभिनंदन करतो. कारण ज्या पद्धतीनं तो उठाव त्यांनी केलेला आहे, जगभरात जे लोक धर्माच्या नावावर पण ज्या पद्धतीचा हिंसाचार सध्या तिथे चालू आहे ते पाहता त्याच्यावर येतो लोकशाहीचा बुरका पांघरून जे लोक आर्थिक अराजकता माजवत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी नेपाळचा लढा हा अतिशय आदर्शवत असा आहे. परंतु ज्या पद्धतीनं ह्या आंदोलनाला एक निमित्त मिळालं, त्या आंदोलनाच्या मुळे ज्या पद्धतीनं हिंसक आंदोलन निर्माण झाले त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही इमॅच्युअर लढाई आहे. एखाद्याला आपण का लढतोय, कुणाविरुद्ध लढतोय, हा सगळा जो घोळ आहे याच्यामुळं
आता आपल्याला हिंसेचं आंदोलन दिसते. परंतु हिंसा जरी होत असली, त्याचा आपण निषेध जरी करत असलो, बरोबर आहे. तरी पण त्या- याच अनुषंगाने रोहनजी आणि शैलेंद्रजी एक महत्त्वाचा प्रश्न दोघांसाठी आहे, पटकन त्याचं उत्तर तुम्ही द्या अशी विनंती करते की ज्या पद्धतीने सोशल मीडिया असू देत किंवा कुठलं तरी कारण असू देत, रॅडिकल पद्धतीने चिथावणं कुठेतरी अशा पद्धतीने शक्य आहे आणि ते इथे कुठेतरी होत आहे का असं वाटतं का? आणि या सगळ्यामध्ये आता भारताची भूमिका काय असणं अपेक्षित आहे? कुठलाही प्रतिसाद किंवा इंटरफिअरन्स, हस्तक्षेप अपेक्षित आहे का? दोघांसाठी प्रश्न आहे. मला मुळात भारताच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर आपल्यासाठी निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे. कोणताही भारताचा शेजारी देश असो, आपले जवळपास 7 शेजारी देश आहेत आणि त्या देशांमध्ये शांतता, स्थैर्य, लोकशाही टिकावी यासाठी भारत हा सातत्याने प्रयत्नशील असतो. कारण या देशांची जी अंतर्गत सुरक्षितता आहे ती भारताच्याही अंतर्गत सुरक्षिततेशी निगडीत आहे आणि या देशांमध्ये कोणत्याही प्रकारची अस्थिरता निर्माण झाली त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हे निश्चितपणे भारतावरती होत असतात. नेपाळच्या बाबतीमध्ये मात्र रोहनजी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. माफ करा, आपल्याला वेळ फार कमी आहे. रोहनजी, आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची सद्य परिस्थिती पाहता भारत नेपाळमध्ये हस्तक्षेप करेल याबद्दल मला साशंकता आहे. कारण सातत्यानं दक्षिण आशियातील राष्ट्रातून भारताचं महत्व कमी होणं, प्रभाव कमी होणं हे माझ्या दृष्टीनं सर्वात चिंताजनक आहे. आणि भारताला परिस्थिती चिघळल्यानंतर मदत करायच्या आधी ही परिस्थिती चिघळू नये म्हणून जर भारतानं काही निर्णायक पावलं उचलली असती तर कदाचित भारताच्या एकंदरीत परराष्ट्र धोरणाच्या प्रभुत्वाला किंवा प्रभावाला माझ्या मते जास्त संधी होती. धन्यवाद शैलेंद्रजी आणि रोहनजी, तुम्ही आज आम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलीत आणि त्याचबरोबर तुमची मतं इथे मांडलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपल्या प्रश्नावरती तुमचा कौल काय आहे हे आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. नेपाळमध्ये जेन झीच्या हिंसक आंदोलनाचे भारतावरती परिणाम होतील का? आम्हाला 10,000 मतं यावरती आली आणि त्यापैकी 56% लोकांचं असं म्हणणं आहे की याचे परिणाम होतील, तर 44% लोक म्हणतायत की याचे परिणाम होणार नाहीत. आता या अनुषंगाने आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात. जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी आपला शेजारी देश नेपाळला आतापर्यंत बऱ्याच संकटांचा सामना करताना आपण बघितलेले आहे. हिंदू राजेशाही ते माओवादी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार असाही प्रवास इथल्या जनतेनं पाहिलाय. आज इथला युवा रस्त्यावर उतरला आहे. सगळीकडे हिंसाचार सुरू आहे. नेपाळची संसद आणि राष्ट्रपती निवासस्थानही पेटवण्यात आलंय. त्यांचे पंतप्रधान, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राजकारणी राजीनामा देऊन देश सोडून पळून जात आहेत. त्यामुळे आपल्यासाठी कधी काळी एकमेव हिंदू राष्ट्र अशी ओळख असलेला आपला हा शेजारी देश नेमका कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणे आणि त्याचे योग्य मूल्यांकन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न असा आहे की नेपाळ या टप्प्यावर कसे पोहोचले? म्हटलं तर तिथं लोकशाही सरकार आहे, परंतु गेल्या दशकात त्या देशातील सत्ता आणि सरकारं संगीत खुर्चीपेक्षा जास्त वेगानं बदलली आहेत. त्यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली नसती तरच नवल होतं. त्यातच तिथल्या सर्वोच्च नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं. फक्त सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचारामुळे नाही, तर प्रमुख 3ही राजकीय पक्षांच्या स्वार्थी अजेंड्यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेचं अतोनात नुकसान झालं आणि त्यात सगळ्यात जास्त सोसलं ते तिथल्या युवा पिढीनं. रोजगाराची कोणतीही संधी दिसत नसलेली निराश, हताश तरुणाई सत्ता उलथवण्यासाठी रस्त्यावर उतरली. तरुणाईच्या दबून राहिलेल्या भावनेचा काल आणि आज झालेला उद्रेक आपण बघितला. नेपाळ हा असा देश आहे ज्याला एकीकडे भारत आणि दुसरीकडे चीन यांच्यात संतुलन राखावे लागतं. आशियामधल्या 2 शक्तिशाली देशांमध्ये सँडविच होणं कोणत्याही देशासाठी दुर्दैवीच म्हणावं लागेल. परंतु नेपाळला नेहमीच आपल्या देशांतर्गत समस्या किंवा स्वतःच्या देशाच्या सुरक्षेपेक्षा भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून मिळणारा निधी आणि मदतीची चिंता करावी लागली आहे. सध्या भारतासाठी मात्र सर्वात जास्त चिंतेची बाब म्हणजे हाच अस्थिर शेजार. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि आता नेपाळ. दुःख आणि अस्थिरतेच्या वर्तुळाच्या जोडीला तिथे वाढता परकीय प्रभाव,
संरक्षण, धोरणात्मक युती, राजनैतिक आघाड्या, आर्थिक प्रभाव आणि बहुपक्षीय सहभाग अशा अनेक आघाड्यांवर त्यामुळे भारतालाही पुनर्विचार करावा लागणार आहे.